गरज साहेब, पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. पक्षाने दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे. आपण विधितज्ञ, कायदेतज्ञ आहात. कशा पद्धतीने यंदाच्या मतदारांच्या संघ संवाद झाला, कशा पद्धतीने त्यांचा विश्वास संपादित केलेला आहे आणि आज मुख्यमंत्री येणार आहेत, कशा पद्धतीने तयारी आहे? नाव आणि परिचय. नमस्कार, मी विकास नारायण गरज, या प्रभाग 13चा उमेदवार. आताही मला पक्षाने संधी दिली आणि माझ्या समवेत माझे दुसरे 3 सहकारी आहेत. रवींद्र गणपत जोशी, शिलाभाऊ भगत आणि हेमलता गोवारी. आमच्या संघटनात्मक कामाला आज कांबोट्यामध्ये प्राधान्य भेटत आहे. त्याच्या 5 ते 7 वर्ष अगोदर 2016ला पनवेल महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली होती आणि 2016 आणि 17च्या अंतर्गत आणि 2025 आणि 26च्या याच्यात परिवर्तन खूप झालेलं आहे कांबोट्यामध्ये आणि विकासाच्या मुद्द्यावर आज आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आता पूर्वी 2000 पासून बघितलं तर इथे गाव होता. 2002 पासून इथे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डेव्हलपमेंट ही सिडकोच्या माध्यमातून चालू झाली. आता त्याच्यात विशेष काय आता फरक राहिलेला नाही. गाव आणि शहर एकत्रच झालेलं आहे, जेणेकरून आज ज्या पद्धतीत गावात सुद्धा कांबोट्या जुई गावात असेल, जो आमच्या प्रभागामध्ये त्याच्यात तलावाचं काम असेल, रस्त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीत झालेलं आहे. आणि इथे शहराच्या भागात बघलं तर आज जो कचऱ्याचा विषय अतिशय महत्त्वाचा विषय होता, सिडकोकडे होता आणि तो हँडवर्क करून अतिशय चांगल्या पद्धतीत कचरा असेल, पाणी असेल, स्ट्रीट लाईट असेल, CCTV असतील किंवा गटर असतील, अशा अनेक सुखसुविधाने कांबोटा हा विकसित होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांना एक भारतीय जनता पार्टी ही हवी आहे, या उद्देशाने आम्ही चालत आहोत. महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी संघटनात्मक कामाला खूप महत्त्व देत असतो आणि महायुती असल्या कारणाने आज आमच्या राष्ट्रवादीचे असतील किंवा RPIचे किंवा शिवसेना शिंदे गटाचे लोक असतील, यांना आम्ही सामावून घेऊन पूर्ण कांबोट्यात प्रचार करत आहोत. त्यामुळे आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीत प्रतिसाद भेटत आहे. महायुती राज्यात आपल्या ज्या पद्धतीत काम करत आहे विकासाच्या मुद्द्यावर, त्याच पद्धतीत आज इथे कांबोट्यामध्ये येऊन आपले केंद्रीय मंत्री आठवले साहेब असतील की गोपीचंद पडळकर साहेब असतील, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील की आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, यांच्या माध्यमातून आज कांबोट्यातील जनतेला जे मुद्देसूर ज्या गोष्टी होत्या विकासाच्या मुद्देसूर आणि ज्या धार्मिक मुद्द्यावर, त्या सर्व गोष्टी समजावून येणाऱ्या काळात महायुतीला अतिशय चांगल्या पद्धतीने विजय करा अशी त्यांनी पूर्ण कांबोट्यातील रहिवाशांना आवाहन केलेले आहे.